बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत थर्ड चॅप्टर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, यामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम नंबर 12 फ्रॉम 154. यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्स आपण पाहिल्या नसतील तर त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्या लिंक्सला क्लिक करून आपण मागील व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता. आणि आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॉब्लेम नंबर 12 फ्रॉम पेज नंबर 154. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. पेज नंबर 154. प्रॉब्लेम नंबर 12. Praveen and Deepak were partners in a firm, sharing profits in the ratio of 3:1. Praveen and Deepak, they are the old partners who share profits and losses in the proportion of 3:1. Their balance sheet as on 31st March 2019, on which date Akash is admitted as a partner, is as follows. विद्यार्थी मित्रांनो, on 31st of March 2019, Praveen and Deepak decided that to admit Mr. Akash as a partner into the partnership firm. Okay. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities: creditors 60,000, bills payable 2,000, reserve fund 32,000, outstanding salary 6,000, capital accounts Praveen 1,20,000, Deepak 60,000, outer 1,60,000. Asset side: debtors into inner 1 lakh, less provisions 10,000. विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजन्स म्हणजेच आरडीडी, आउटर 90,000, स्टॉक 60,000, बिल्स रिसिवेबल 20,000, पेटंट्स 2,000, मशिनरी 80,000, कॅश 8,000, टोटल ऑफ लायबिलिटीज अँड असेट 2,60,000. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या ठिकाणी रिझर्व्ह फंड आहेत 32,000 चे. दीज आर डिस्ट्रीब्युटेड बिटवीन Praveen and Deepak in the proportion of 3:1. Okay. Additional information पाहूया. They admitted Sandeep as a new partner on 1st April 2019. New profit sharing ratio is agreed 3:2:3. Sandeep brings rupees 96,000 as capital. विद्यार्थी मित्रांनो, या पार्टनरशिप फर्म मध्ये प्रवीण आणि दीपक हे संदीप या पार्टनरला 1st of April 2019 ला ऍडमिट करतात आणि तेव्हा त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 3:2:3 हा आहे. ओके. अँड फॉर दॅट पर्पज संदीप ब्रिंग्स रुपीज 96,000 ॲज कॅपिटल. ऍडजस्टमेंट्स: फर्स्ट, संदीप पेड रुपीज 32,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल प्रायव्हेटली टू द पार्टनर्स. विद्यार्थी मित्रांनो, संदीप हा इनकमिंग पार्टनर आहे, न्यू पार्टनर आहे. तो पार्टनरशिप फर्म मध्ये 32,000 रुपीची गुडविल जो आणतो आहे तो प्रायव्हेटली प्रवीण अँड दीपक यांना पेड करत आहे. सेकंड ऍडजस्टमेंट: प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स इज टू बी रिड्यूस बाय रुपीज 4,000. आणि या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट्स जे आहेत 10,000 यांच्यामध्ये 4,000 रुपीजने डिक्लाइन झालेले आहेत, ते रिड्यूस झालेले आहेत. ओके. थर्ड ऍडजस्टमेंट: अनरेकॉर्डेड कॉम्प्युटर valued at rupees 4,800 not appearing in the books of firm, it is now to be recorded. आणि या पार्टनरशिप फर्म मध्ये कम्प्युटर 4,800 रुपीची असेट आहे की जी रेकॉर्ड नाहीये, ते आता आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड्स करायचे आहे. फोर्थ ऍडजस्टमेंट: पेटंट्स आर युजलेस. आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपल्याला पेटंट्स ही इंटँजिबल असेट दिसते, ही युजलेस आहे म्हणजे आता तिची किंमत ही 0 आहे, ती निरुपयोगी आहे. ओके. आपल्याला या ठिकाणी काय विचारले पहा: प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, कॅपिटल अकाउंट्स अँड न्यू बॅलन्स शीट. ओके. म्हणजे आपण लेजर अकाउंट तयार करणार आहोत. पाहूया स्पेसिमन ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती आपण पहा पेज नंबर 154. प्रॉब्लेम नंबर 12. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ प्रवीण, दीपक अँड संदीप, फर्स्ट अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट, सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑफ प्रवीण, दीपक अँड संदीप, देन कॅश अकाउंट. या ठिकाणी नेक्स्ट आपण गुडविल अकाउंट प्रिपेअर केलेले आणि त्याला कॅन्सल केलेले आहे कारण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला गुडविल अकाउंट प्रिपेअर करायची आवश्यकता नाही. अँड न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1st of April 2019.
ओके, आता अकाउंट्स तयार केले, आपण एकदा प्रॉब्लेम मध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम मधली जे सेकंड सेंटेन्स आहे त्यामध्ये या ठिकाणी ऑन विच डेट आकाश इज ऍडमिटेड ऍज अ पार्टनर इज ॲज फॉलोज जे आहे ते या ठिकाणी कॅन्सल करा, कारण ती प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, त्यानंतर आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पहा. कॅपिटल अकाउंट्स दिल्यात प्रवीण अँड दीपक 1,20,000 अँड 40,000 रिस्पेक्टिव्हली. ते कॅपिटलचे बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करू. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000 of Praveen and 40,000 of Deepak. नेक्स्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहा. कॅशचा बॅलन्स आहे 8,000, तो आपण कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करू. बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅश आणि पार्टनर्स कॅपिटलचे बॅलन्स ब्रॉट डाऊन केल्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण पाहायचं. जर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह असेल तर तो रिझर्व्ह ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण पाहिलं तर जनरल रिझर्व्ह आहे 32,000. हा जनरल रिझर्व्ह ओल्ड पार्टनर्स प्रवीण आणि दीपक यांच्यामध्ये 3:1 या त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्यामुळे 32,000 डिवाइड बाय 4 आपण केले तर फॉर 32,000 divided by 4, 8,000 for one share. It means 24,000 for Praveen and 8,000 for Deepak. आणि जनरल रिझर्व्ह किंवा रिझर्व्ह फंड डिस्ट्रीब्यूट करण्याची आपण जर्नल एंट्री करतो. रिझर्व्ह फंड अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण जाणार बाय रिझर्व्ह फंड अकाउंट द कॉलम ऑफ प्रवीण 24,000 and in the column of Deepak 8,000. Now 32,000 amount of reserve fund is distributed among the old partners in the proportion of 3:1. ओके, यानंतर पुन्हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी आणि असेट साइडला आपण पहा. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स लायबिलिटी साइडला असेल तर त्याला आपण अक्युमुलेटेड प्रॉफिट म्हणतो, आणि असेट साइडला असेल तर त्याला आपण अक्युमुलेटेड लॉस म्हणतो. हे अक्युमुलेटेड प्रॉफिट आणि अक्युमुलेटेड लॉस जर असतील तर तेही आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, पाहूया या ठिकाणी अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा लॉस कोणतेही नाहीयेत. यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशनच्या भागाकडे जाऊया. दे ऍडमिटेड संदीप ऍज अ न्यू पार्टनर ऑन 1 एप्रिल 2019. म्हणजे 1 एप्रिल 2019 ला प्रवीण आणि दीपक हे संदीप या न्यू पार्टनरला पार्टनरशिप फर्म मध्ये ऍडमिट करतात. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज अग्रीड ऍज 3:2:3, आणि त्यांचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 3:2:3 असा आहे. संदीप ब्रिंग्स ₹96,000 ऍज कॅपिटल. विद्यार्थी मित्रांनो, संदीप हा 96,000 रुपीचं कॅपिटल बिझनेस मध्ये ब्रिंग करतो, म्हणजेच व्यवसायामध्ये कॅश या ठिकाणी येईल. आणि आपण जर्नल एंट्री या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कॅश अकाउंट डेबिट टू संदीप्स कॅपिटल अकाउंट, म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला आपण जाऊया. कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहिणार टू संदीप्स कॅपिटल अकाउंट इन द outer column 96,000 and second effect on the credit side of partners capital account by cash account, आणि अमाउंट असेल संदीपच्या कॉलम मध्ये 96,000. विद्यार्थी मित्रांनो, न्यू पार्टनरने बिझनेस मध्ये जेव्हा कॅपिटल ब्रिंग केलं जातं तेव्हा त्याची एंट्री केली जाते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, पाहूया नेक्स्ट आपण काय म्हटलंय. नेक्स्ट ऍडजस्टमेंट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो म्हटले पहा. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट, दे पेड ₹32,000 as his share of goodwill privately to the partners. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलच्या बाबतीत हे नवीन आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. न्यू पार्टनर 32,000 रुपीची गुडविल बिझनेस मध्ये ब्रिंग करतो, परंतु ती गुडविल ओल्ड पार्टनर्सला प्रायव्हेटली करतो. ओके, पहा या संदर्भातला वर्किंग तुम्हाला वर या बाजूला दिसेल पहा. वेन न्यू पार्टनर ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश अँड इट इज पेड टू ओल्ड पार्टनर्स प्रायव्हेटली. जेव्हा नवीन पार्टनर्स गुडविल रोख स्वरूपात आणतो आणि ती ओल्ड पार्टनर्सला प्रायव्हेटली देतो, तेव्हा इन दिस केस नो एंट्री इज रिक्वायर्ड टू बी पास इन द बुक्स ऑफ फर्म. म्हणजे अशा वेळी त्याची पार्टनरशिप फर्मच्या बुक्स मध्ये कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड किंवा नोंद केली जात नाही. म्हणजे आपण हे लक्षात ठेवा, वेन एव्हर न्यू पार्टनर पेड हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश प्रायव्हेटली टू द ओल्ड पार्टनर्स at that time no entry will pass in the books of accounts. म्हणजे अकाउंट्स मध्ये कोणत्याही प्रकारची आपण एंट्री करणार नाही. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण जाऊया. सेकंड, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स इज टू बी रिड्यूस्ड बाय ₹4,000. विद्यार्थी मित्रांनो, आरडीडी या ठिकाणी आहे 10,000 आणि त्यांच्यामध्ये 4,000ची घट होते, म्हणजे आरडीडी हे आता 6,000 होतात. 10,000 मायनस
4000 म्हणजे 6000 आरडीडी हे रिड्यूस होतात. आरडीडी ची किंमत कमी होणे हा फायदा आहे, तेव्हा आपण एंट्री करणार आरडीडी अकाउंट डेबिट 4000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून आपण पोस्टिंग करणार रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय आरडीडी अकाउंट आउटरला अमाउंट येईल 4000. सेम टाइम बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण जाणार, असेट साइडला आपण घेऊ डेटर्स, इनरला अमाउंट असेल डेटर्सची पहा ओल्ड बॅलन्स शीट मध्ये आपल्याला दिलेली आहे 1 लाख रुपीज, लेस आपण करू त्यामधून लेस सॉरी आरडीडी असेल 6000 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो आपण हे 6000 आरडीडी का घेतले, कारण ते आरडीडी आर रिड्यूस बाय रुपीज 4000 म्हणजे 10000 जे आरडीडी होते ते आता 4000 ने रिड्यूस झालेत म्हणजे आरडीडी आहेत 6000. सो 1 लाख मायनस 6000 आउटर येतील 94000. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. फोर्थ ऍडजस्टमेंट सॉरी थर्ड ऍडजस्टमेंट अनरेकॉर्डेड कम्प्युटर व्हॅल्यूड ॲट रुपीज 4800 नॉट अपीअरिंग इन द बुक्स ऑफ फर्म. विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या आपण असेट साइडला जर पाहिलं तर कम्प्युटर ही असेट नाहीये, म्हणजे कम्प्युटर ही 4800 रुपीचे जे आहेत ते बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये रेकॉर्ड नाहीये. इट इज नाव टू बी रेकॉर्डेड आणि आता ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. इट मीन्स नवीन असेट बिझनेस मध्ये येते तेव्हा तो फायदा आहे, बेनिफिट आहे, तेव्हा आपण एंट्री करणार कम्प्युटर अकाउंट डेबिट 4800 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला जाऊ आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण लिहू बाय कम्प्युटर अकाउंट आउटरला अमाउंट येईल 4800. एट द सेम टाइम बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण नवीन असेट जे आपण रेकॉर्ड करणार आहोत इन द बुक्स ऑफ फर्म 4800 चे आपण या ठिकाणी रेकॉर्ड करू, म्हणजे अनरेकॉर्डेड असेट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ फर्म. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट कडे आपण जाऊया. ऍडजस्टमेंट नंबर 4 पेटंट्स आर युजलेस, म्हणजे आता पेटंट्स जे या ठिकाणी दिसतात 2000 चे हे युजलेस आहे, म्हणजे ते आता निरुपयोगी आहेत, त्यांचा कोणताही वापर नाहीये, म्हणजे त्या पेटंटची व्हॅल्यू आता ही 0 झालेली आहे. म्हणजे पेटंटच्या किमतीमध्ये 2000 रुपीजने जेव्हा डिक्लाइन होतात ते तेव्हा पेटंटची न्यू किंमत ही 0 असेल आणि तो लॉस आहे फर्मचा, तेव्हा आपण एंट्री करणार आहोत रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पेटंट्स अकाउंट म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण येऊ आणि लिहू टू पेटंट्स अकाउंट टोटल अमाउंट येतील 2000 रुपीज. ओके, म्हणजे पेटंट्स आर युजलेस, म्हणजे आपण आता बॅलन्स शीटच्या असेट साइडला जर पेटंट्स घेतले तर इनरला आपण 2000 घेऊ शकतो, लेस आपण त्यांना रिटर्न ऑफ असं देखील म्हणू शकता आणि कितीने रिटर्न ऑफ होतात ते सेम 2000 रुपीज अमाउंटने ते रिटर्न ऑफ होतात. म्हणजे नाव पेटंटची किंमत आपल्याला असेट साइडला आता ही 0 किंवा नील पाहायला मिळेल. ओके, म्हणजे पेटंट्स आर युजलेस असं आपण या ठिकाणी केलेले आहेत. ओके, नेक्स्ट ऍडजस्टमेंट पहा. या ठिकाणी चारही ऍडजस्टमेंट्स आपण केल्यात. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट आपण या ठिकाणी तयार करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो सर्व ऍडजस्टमेंट झाल्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीट जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे त्याच्या लॅबिलिटी साइडला पाहू आणि लॅबिलिटी साइडच्या सर्व लॅबिलिटीज ह्या न्यू बॅलन्स शीटला आपण घेतल्यात का एकदा पाहूया. क्रेडिटर्स 60,000 आणि बिल्स पेबल 2000 आहेत का पहा, नसतील तर आपण ते घेणार आहोत. नाहीयेत लॅबिलिटी साइडला कोणताही आयटम आपण घेतलेला नाहीये त्यामुळे घेऊया क्रेडिटर्स आउटरला येतील 60,000 कारण त्यांच्या किमतीमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नाहीये. नेक्स्ट आहेत बिल्स पेबल आउटरला येतील 2000. नेक्स्ट आयटम पाहूया आपण. क्रेडिटर्स घेतले, बिल्स पेबल घेतले, रिझर्व्ह फंड आपण प्रवीण आणि दीपक यांच्यामध्ये ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. यानंतर आहेत आउटस्टँडिंग सॅलरी 6000, यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाहीये तो आपण घेऊया. आउटस्टँडिंग सॅलरी आउटरला येतील 6000. ओके, लॅबिलिटी साइडचे आयटम्स आपण सर्व घेतले. यानंतर असेट साइडला पहा, डेटर्स आपण न्यू बॅलन्स शीट मध्ये घेतलेले आहेत. स्टॉक 60,000 आणि बिल्स रिसिवेबल 20,000 पहा घेतलेत का आपण. स्टॉक आपण घेतलेले नाहीयेत, आउटरला घेऊया स्टॉकची आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये किंमत दिलेली आहे 60,000. नेक्स्ट आयटम आपण त्या ठिकाणी पाहिला होता बिल्स पेएबल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाहीये, आउटरला घेणार आहोत आपण 20,000. ओके, नेक्स्ट आयटम कडे जाऊया.
विद्यार्थी मित्रांनो स्टॉक घेतले, बिल्स रिसिवेबल घेतले, पेटंट्स युजलेस झाले होते ज्यांची किंमत आपण रिटर्न ऑफ करून 0 घेतलेली आहे. मशिनरीची किंमत 80,000 आहे, ती आपण घेऊया न्यू बॅलन्स शीट मध्ये. मशिनरी 80,000. नेक्स्ट आयटम या ठिकाणी आहे पहा ओल्ड बॅलन्स शीट मध्ये कॅश, ज्याचा आपण कॅश अकाउंटचा बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला आहे. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी आणि असेट साईडचे जे आयटम्स रिव्हॅल्यूड झालेले नाहीयेत, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या किमतीत बदल झालेला नाही, असे सर्व आयटम्स न्यू बॅलन्स शीटला आपण ब्रॉट डाऊन करून घ्यायचे आहेत. ओके, यानंतर आपण पाहूया रिव्हॅल्युएशन अकाउंटला प्रॉफिट येतो का लॉस. विद्यार्थी मित्रांनो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आपली येते 8,800. दोन्ही बाजूला आपण घेऊया कारण क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे 8,800. आणि त्या 8,800 मधून आपण 2,000 मायनस केले, आपला जो प्रॉफिट येईल तो असेल 6,800 रुपीजचा, आणि त्या प्रॉफिटचा आपण म्हणू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता हा प्रॉफिट जो आपला होता 6,800 हा ओल्ड पार्टनर्स मध्ये प्रवीण आणि दीपक यांच्यामध्ये आपण 3:1 या प्रोपोर्शन मध्ये जेव्हा डिस्ट्रीब्यूट करू तेव्हा प्रवीणसाठी अमाउंट मिळेल 5,100 आणि दीपकसाठी येईल 1,700. म्हणजे आपण 6,800 डिवाइड बाय 4 केले तर पर शेअरची अमाउंट आपल्याला मिळेल 1,700 आणि मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 5,100 फॉर प्रवीण मिळेल. आणि आपण प्रॉफिटची एंट्री करू रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6,800 टू प्रवीण्स कॅपिटल अकाउंट 5,100 टू दीपक्स कॅपिटल अकाउंट 1,700. पोस्टिंग करूया आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये ओल्ड पार्टनर्स फर्स्ट पार्टनर आपला आहे प्रवीण, सेकंड पार्टनर आपला आहे दीपक. विद्यार्थी मित्रांनो प्रवीणसाठी अमाउंट आली ती 5,100 आणि दीपकसाठी अमाउंट आली 1,700 which is distributed in the proportion of 3:1. ओके, 6,800 हा प्रॉफिट आपण 3:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केला होता. सेकंड इफेक्ट याचा आपला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 5,100 फॉर प्रवीण, 1,700 फॉर दीपक. रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आपण घेतल्यानंतर आपण या ठिकाणी कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स कॅरी डाऊन करूया. प्रवीणच्या क्रेडिट साईडचे आपण टोटल करून पहा 1,20,000 प्लस 24,000 प्लस 5,100 ही टोटल येईल 1,49,100. दोन्ही बाजूला आपण घ्या 1,49,100. ओके, नंतर डेबिट साईडला काही नाहीये म्हणजे आपण बॅलन्स कॅरी डाऊन करणार. बॅलन्स कॅरी डाऊन 1,49,100 फॉर प्रवीण. नंतर दीपकच्या क्रेडिट साईडची टोटल करा 40,000 प्लस 8,000 प्लस 1,700. आउटरला टोटल आपली जी येईल ती 49,700 असेल. दोन्ही बाजूला घ्या 49,700 मायनस केल्यानंतर टोटल त्या ठिकाणी तेवढीच येईल. बॅलन्स आपला 49,700. ओके, आणि 96,000 टोटल ऑफ संदीप्स कॅपिटल अकाउंट 96,000 ऑन द बोथ साइड. ओके, आणि रिटर्नचा बॅलन्स देखील संदीपचा हा 96,000 असेल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रवीण, दीपक आणि संदीप याचे कॅपिटल जे बॅलन्स आपण कॅरी डाऊन केले हे न्यू बॅलन्स शीटला घेऊया. ठिकाणी मेन्शन करूया न्यू बॅलन्स शीटला कॅपिटल अकाउंट. आणि फर्स्ट पार्टनर आपण घेणार आहोत प्रवीण, आउटरला अमाउंट घेऊ आपण त्याची जी असेल ती. नेक्स्ट पार्टनर दीपक अँड थर्ड पार्टनर संदीप. ओके, प्रवीणची टोटल आपली होती 1,49,100 आउटर, दीपकची टोटल आहे 49,700 आणि संदीपची टोटल आहे 96,000. ओके, कॅपिटलचे बॅलन्स आपण काय केले न्यू बॅलन्स शीटला ब्रॉट डाऊन केले. यानंतर कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल करा पहा, जी टोटल असली 1,04,000. दोन्ही बाजूला आपण घ्या 1,04,000. यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन करा बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बॅलन्स आपला कॅरी डाऊन केल्यानंतर येईल 1,04,000 रुपीज. आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला हा कॅश आपण बॅलन्स घेऊ कॅश 1,04,000. ओके, आणि गुडविल अकाउंट आपण या ठिकाणी प्रिपेअर केलं होतं परंतु ते कॅन्सल केलं कारण गुडविल इज पेड बाय न्यू पार्टनर टू ओल्ड पार्टनर्स प्रायव्हेटली, सो नो एंट्री विल बी पास इन द बुक्स ऑफ फर्म. ओके, यानंतर आपण काय करणार आहोत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज आणि असेट साईडची टोटल आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी टोटल पहा
कॅपिटल प्रवीण 1,49,100, दीपक 49,700, संदीप 96,000, क्रेडिटर 60,000, बिल्स पेबल 2,000, आउटस्टँडिंग सॅलरी 6,000, टोटल ऑफ लायबिलिटी साइड 3,62,800 आणि असेट साइडची देखील आपण टोटल करून पहा 94,000 प्लस 4,800 प्लस 60,000 प्लस 20,000 प्लस 80,000 प्लस 1,04,000 आणि ही असेट साइडची देखील टोटल येईल 3,62,800 म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आणि असेट्स दोन्ही साइडची टोटल आपली टॅली होईल. ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रॉब्लेम नंबर 12 फ्रॉम पेज नंबर 154 कंप्लीट झाला असेल. आय होप हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल तर हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर मला नक्कीच कळवा. थँक्यू.